अजित पवार आपल्या गटासह महायुतीसोबत आल्यापासून त्यांच्यात आणि महायुतीत खटके उडताना आपण अनेकदा पाहिलंय। त्याला कारण म्हणजे भाजप आणि शिवसेनेसोबत असलेला पूर्वीपार संघर्ष, त्यानंतर महायुतीतल्या इतर पक्षांपेक्षा वेगळी असलेली विचारधारा आणि मुख्य म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार मैदानात उतरणार या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी अजित पवार आपल्या गटासोबत महायुतीला सोडचिठ्ठी देतात की काय असं चित्र निर्माण झालंय। त्याच संदर्भात आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्र भूमी। तर सुरुवातीला आपण पाहूयात सध्या अजित पवार आणि महायुतीतल्या इतर पक्षांमध्ये कोणत्या मतदारसंघात वाद सुरू आहे। तर यातला पहिला मतदारसंघ आहे चंदगड विधानसभा मतदारसंघ। चंदगड विधानसभा मतदारसंघात सध्या राजेश पाटील हे अजित पवारांचे आमदार आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाटेला सुटला होता, त्यामुळे इथं देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शिवाजीराव पाटलांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता। त्यावेळी शिवाजीराव पाटलांनी वैयक्तिक ताकद आणि फडणवीसांनी पुरवलेल्या छुप्या रसदीमुळे ते 51,000पेक्षा जास्त मतं घेण्यात यशस्वी ठरले। मात्र थोडा जोर कमी पडला आणि 4,000 मतांनी राजेश पाटलांचा निसटता विजय झाला होता। आता आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर यावेळी फडणवीस शिवाजी पाटलांसाठी आग्रही दिसतात, मात्र अजित पवारांकडून देखील आपला दावा सोडण्यात आला नाहीये। शिवाय महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षाने देखील चंदगडवर दावा केल्यामुळे नवीन वाद निर्माण झालाय। त्यामुळे आपल्या विद्यमान आमदाराला पुन्हा उमेदवारी मिळवून देण्यासाठी अजितदादांना संघर्ष करावा लागणार आहे। दुसरा बीड जिल्ह्यातला आष्टी मतदारसंघ येतो। आष्टीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे आमदार आहेत, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीला भाजपातून 2 आव्हानं उभं राहताना दिसतात। त्यातलं पहिलं माजी मंत्री सुरेश धस यांचं असणार आहे। धसांनी 3 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यामुळे हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। मात्र 2014ला झालेल्या पराभवानंतर सुरेश धसांनी आष्टीतून पकड सुटत चालली आहे। त्यामुळे विधान परिषदेवर आमदार असतानाही त्यांनी विधानसभा गाठण्याचा निर्णय घेतला आणि त्या हिशोबाने ते तयारीला देखील लागलेत। आपल्या भाजपातल्या राजकीय वजनामुळे त्या आष्टीची जागा आपल्या पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे। मात्र ही बाब अजित पवारांना न पटणारी असेल हे निश्चित आहे। तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडेंनी देखील या मतदारसंघात तयारी सुरू केली असून पक्षानं संधी द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे। या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तर नक्कीच अजित पवारांसमोर महायुतीला सोडण्याचा पर्याय दिसतोय। तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघ। इंदापूर मतदारसंघ हा बावड्याच्या पाटील घराण्याचा बालेकिल्ला होता। 2014 पर्यंत हर्षवर्धन पाटलांनी या मतदारसंघात प्रतिनिधित्व केलंय। मात्र त्यांच्यातल्या आणि अजित पवारांच्या संघर्षामुळे अजित पवारांनी दत्ता भरणेंच्या माध्यमातून पाटलांचा पराभव घडवला। त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांनी कमळ हाती घेतलं, मात्र ते पराभूत झाले। आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटलांना पुन्हा विधानसभा लढवायची आहे। मात्र अजित पवारांनी जागा वाटपापूर्वीच दत्ता भरणेंची उमेदवारी जाहीर केल्यामुळे पाटलांची कोंडी झाली आहे। मात्र लोकसभेत देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिला होता असं सांगत हर्षवर्धन पाटलांनी रंगत आणली आहे। आता फडणवीसांनी पाटलांना दिलेला शब्द पाळण्याचं ठरवलं तर अजित पवारांसोबत महायुतीतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहणार नाहीये। आता चौथा मतदारसंघ येतो तो म्हणजे नांदगाव विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे आणि भुजबळ घराण्यातला राजकीय वाद संपूर्ण नाशिक जिल्ह्याला परिचित आहे। 2019 विधानसभा निवडणुकीत कांदेंनी इथं पंकज भुजबळांचा पराभव करत भुजबळ घराण्याच्या वर्चस्वाला सुरंग लावला होता। मात्र आता येणाऱ्या विधानसभेत पराभवाचा बदला घेण्यासाठी पंकज भुजबळ कामाला लागलेत। तसंच छगन भुजबळ आपल्या राजकीय वर्चस्वाचा फायदा घेत कांदेंची उमेदवारी कापण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र एकनाथ शिंदे सुहास कांदेंच्या उमेदवारीसाठी सकारात्मक असल्याचं सध्या तरी त्यांच्या उमेदवारीला धोका दिसत नाही। आता यदा कदाचित कांदेंना उमेदवारी मिळालीच तर नक्कीच भुजबळ अजितदादांना महायुतीतून बाहेर पाडण्यासाठी आग्रह धरतील असं दिसतंय। पाचवा मतदारसंघ हा मावळ येतो। मावळ हा पूर्वीपासूनच भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होता। 2019 पर्यंत या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचाच आमदार निवडून यायचा। मात्र गेल्या विधानसभेत इथं भाजपातून बंडखोरी झाली आणि सुनील शेळकेंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक लढवली। इतकंच नाही तर तत्कालीन मंत्री बाळा भेगडेंचा पराभव देखील केला। मधल्या काळात जर पाहिलं तर सुनील शेळकेंनी अजित पवारांशी चांगली जवळीक साधली आहे। तसंच अजित पवारांनी देखील त्यांना वेळोवेळी ताकद दिली आहे।
आता आगामी विधानसभा निवडणुकीत शेळकेंना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी अजित पवार आग्रही आहेत. मात्र दुसऱ्या बाजूनं भाजप देखील आपल्या बालेकिल्ल्यावरचा दावा सोडायला तयार नाहीये. तसंच बाळा भेगडे हे पुन्हा निवडणुकीसाठी तयारीला लागलेत. आता भाजपनं या मतदारसंघावरून जास्तच ओढाताण केली तर ही बाब अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्यासाठी पुरेशी आहे. आता हे झालं मतदारसंघ जिथं जागा वाटपावरून वाद आहेत. मात्र अजित पवार गटाच्या नेत्यांचे महायुतीतल्या नेत्यांशी असलेले वाद देखील त्यांना महायुतीतून बाहेर पडण्याचं कारण ठरू शकतात. म्हणजेच रायगड जिल्ह्यात भरत गोगावले विरुद्ध सुनील तटकरे हा संघर्ष सर्वांना परिचित आहे आणि यातूनच आदिती तटकरेंना पालकमंत्री पद मिळू नये यासाठी भरत गोगावले यांचा प्रयत्न होता असं देखील बोललं जात आहे. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भरत गोगावलेंनी तटकरेंच्या विरोधात काम केल्याची कुजबूज जिल्ह्यात सुरू आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आदिती तटकरेंना पराभूत करण्यासाठी भरत गोगावले कुठेतरी प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. आता हा संघर्ष विकोपाला जाऊन महायुतीत तढा जाण्याची शक्यता आहे. आणखी एक मुद्दा समोर येतो ज्यातून अजित पवार महायुतीला सोडू शकतात, तो म्हणजे नवाब मलिकांना महायुतीत घेण्यापासून सुरू असलेला वाद. मग या सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केले होते. आता नवाब मलिक अजित पवारांसोबत आहेत. मात्र अजूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा त्यांना महायुतीत घेण्यासाठी विरोधच दिसतोय. त्यांनी अजित पवारांना पत्र लिहित जोपर्यंत मलिकांवरचे आरोप खोटे ठरत नाही तोपर्यंत त्यांना सोबत घेऊ नका अशी मागणी केली होती. मात्र अजित पवारांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. शिवाय आगामी विधानसभेत अजित पवारांकडून मलिकांची उमेदवारी देखील पक्की मांडली जाते, ज्यामुळे फडणवीस नाराज होण्याची शक्यता आहे आणि यदा कदाचित असं झालंच तर अजितदादा आणि फडणवीसांमधले संबंध ताणल्या जाऊन अजितदादा वेगळा निर्णय घेऊ शकतात. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.